श्रमलेल्यास शांतीचे वचन. बंधू बक्सिंग यांच्याद्वारे सप्टेंबर 14. मनुष्याच्या पुत्रासाठी प्रत्येकाला त्याचे कार्य दिले. मार्क शुभवर्तमान 13 अध्याय 34 वचन. देवाची इच्छा होती की मोशेने 2 महान उद्देशासाठी त्याचा भागीदार आणि सहकारी व्हावे. त्याला त्याच्या लोकांना मिस्री लोकांच्या गुलामगिरीतून सोडवायचे होते आणि त्यांना दूध आणि मधाने वाहणाऱ्या देशात आणायचे होते. देवाने पाहिले की त्याचे लोक क्रूर मुकादमांच्या गुलामगिरीत मोठ्या संकटात कामे करत होते. ते दिवसभर काबाड कष्ट करत होते आणि त्यांना त्यांची मजुरी मात्र मिळत नव्हती. परमेश्वराने त्याच्या लोकांचे दुःख पाहिले, त्यांची हाक ऐकली आणि त्यांना गुलामगिरीतून सोडवण्यासाठी त्याच्याद्वारे केल्या जाणाऱ्या या महान मुक्तीच्या कामात मोशे हा त्याचा सहकारी असावा अशी देवाची इच्छा होती. दुसरे म्हणजे मोशेने त्याच्या लोकांना कनान देशामध्ये आणावे अशी देवाची इच्छा होती. त्यास मिस्रांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. निर्गमन 3 अध्याय 8 वचन. भलेही देव आपल्याला मोशेप्रमाणे मोठ्या कामासाठी बोलावत नसला तरी तो आपल्यापैकी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कामगिरीसाठी बोलावत आहे. तो आपल्याला जे काही काम देतो त्याच्या दृष्टीने तितकेच मौल्यवान आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला आपले काम खूप मोठे डोंगरासारखे वाटते. जरुबाबेलाही तसंच वाटलं होतं. जर तुम्हाला आध्यात्मिकरित्या वाढायचे असेल तर तुम्ही देवाची वाणी ऐकण्यास आणि त्याच्या आज्ञापालन करण्यास तयार असले पाहिजे. तुम्ही त्याच्याकडे अशी प्रार्थना करू शकता, हे परमेश्वरा, कृपया मला दाखवा की मी कशा प्रकारे तुमची सेवा करू शकतो, तुमची आज्ञा पाळू शकतो आणि तुमच्या कामाकरिता माझा काही उपयोग होऊ शकतो. मग तो तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि दररोज तुम्हाला मदत करेल. परंतु तुम्हाला देवाच्याद्वारे दिल्या गेलेल्या पाचारणाची जाणीव असणे आवश्यक आहे, जसे की तो तुमचा वापर त्याच्या गौरवासाठी वा गुलामगिरीत असलेल्यांच्या सुटकेसाठी आणि त्यांना त्यांच्या वतनाकडे घेऊन जाण्यासाठी करू इच्छित आहे. जे पापाच्या बंधनात आहेत त्यांना आपल्याद्वारे सोडवले जावे आणि त्यापासून मुक्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या तारणाचा आनंद घेण्याच्या स्थितीत असावे. आम्हाला आढळते की 75% अधिक विश्वासणारे त्यांच्या तारणाचा आनंद घेऊ शकत नाहीत. ते फक्त एक सामान्य जीवन जगतात, सभांना येतात आणि निघून जातात. त्यांना तारण प्राप्तीच्या सखोल सत्यांची कोणतीही जाणीव झालेली नसते. जर आपण देवाचा हेतू समजून घेतला तर प्रेम आणि संगतीद्वारे आपण अशा विश्वासणाऱ्यांना मदत करू शकतो. जेव्हा देवाने मोशेला त्याच्या लोकांचा महान उद्धारकर्ता म्हणून बोलावले होते तेव्हा तो म्हणत होता, प्रभू, मी कोण आहे? माझी योग्यता काय आहे? माझ्यात असे काही नाही. मला माझा कमकुवतपणा आणि माझे अपयश, माझ्या कमतरता आणि माझ्या मर्यादा माहीत आहेत. असा माणूस तुला कसा उपयोगी पडू शकतो? आपण केवळ शून्य आहोत हे ओळखून आणि आपल्याला पापापासून सोडवण्याचा देवाचा महान उद्देश समजून घेतल्यास आपण देवाकरिता अधिक उपयोगी बनतो. निर्गमच्या पुस्तकातील 3 अध्याय 6 आणि 14 वचनात देवाच्या महान कार्यासाठी मोशेला तयार करत असताना देवाने 4 नावांनी स्वतःचा परिचय दिला असल्याचे आढळते. मी तुझ्या बापाचा देव, अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव. आणि देव मोशेला म्हणाला, मी जो आहे तो आहे. आणि तो मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना असे सांग की मीच तुला त्याच्याकडे पाठवले आहे. देवाने स्वतःला अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आणि मी जो आहे तो आहे असे संबोधले आहे. या 4 महान नावाद्वारे देव मोशेला अतिशय प्रभावी सेवेसाठी तयार करत होता.